बरखास्त सहकारी बँकांची संचालक मंडळाला निवडणुकीत 10 वर्षांच्या लढवण्यास बंदी घालण्याच्या निर्णयाबद्दल शरद पवारांनी सरकारवर टीका केली आहे। खासगी बँकांना देखील तोटा होतो, खासगी बँकांचा एनपीए देखील मोठा आहे, म्हणजे हा भ्रष्टाचार नाही। त्यामुळे संचालक मंडळावर कारवाई करताना दुसरी बाजू जाणून घ्यायला हवी असं पवारांनी म्हटलंय। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि पवार एकाच मंचावर आले। त्यावेळी शरद पवार हे म्हणाले, तर सहकारी बँकांबद्दलचा निर्णय राजकीय हेतूने घेतलेला नाही असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे। व्यवहारामध्ये चढ उतार असतात, ते चढ उतार मानवी असतील, प्रशासकाच्याकडून घडलेल्या चुकांच्यामुळे असतील, तर त्याबद्दलची नीती ही स्पष्ट कडक ही असली पाहिजे। सहकारी बँकांमध्ये, विशेषतः अनेक जिल्हा सहकारी बँकांमध्ये त्या ठिकाणी सामान्य शेतकऱ्याचे डिपॉझिट आहेत, त्या ठिकाणी शिक्षकांचे डिपॉझिट आहे, एक नवा पैसा त्यांना त्या ठिकाणी मिळत नाही। म्हणजे एकीकडे आसमानाचा मार त्यांच्यावर आहे आणि दुसरीकडे अशा प्रकारच्या कार्यपद्धतीमुळे दोन पैशाचा संचय त्यांनी करून ठेवला, ते पैसे देखील त्यांना मिळू शकत नाही। आणि म्हणून कुठेतरी क्षेत्राला शिस्त लागली पाहिजे। या दृष्टीने आपण कायदे जे आहेत ते कायदे कडक केले पाहिजेत, अशा हेतूनं या ठिकाणी हा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।